नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. सरळ सेवेची पुन्हा एकदा नवीन जाहिरात आलेली. एकच परीक्षा द्यायची. पगार तुम्हाला जे आहे तर ते 47,600 रुपयांपर्यंतचा मिळणार आहे. पात्रता फक्त 10वी पास पाहिजे आणि जागा पण जास्त आलेल्या आहेत. 416 एवढ्या जागा ज्या आहेत तर ते आलेल्या आहेत. तर डिपार्टमेंट असणार आहे आदिवासी विकास विभाग यांच्या अंडर जे आहे तर तुम्हाला काम करायचंय आणि पदाचं नाव असणार आहे चौकीदार. तर याची संपूर्ण जाहिरात आलेली आहे. मी तुम्हाला सर्व काही एक्सप्लेन करणार आहे, परंतु तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा लागेल. आणि मित्रांनो, आपल्या या चॅनलवर आपण सर्व सरकारी नोकरीच्या जॉबच्या अपडेट, फॉर्म कधी येतात, फॉर्म कधी सुटतात, फॉर्म कसा भरावा, त्याच्यासाठी अभ्यास कसा करावा, अभ्यास करताना काय काय कंटेंट लागेल, सगळं काही सांगत असतो. म्हणून तुम्ही जर सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर ह्या चॅनलला तुम्ही आजच जॉईन करून ठेवलं पाहिजे. चला, आणि या परीक्षेची तयारी ज्यांना करायची असेल बघा, त्याच्यासाठी बघा आदिवासी विकास विभागाकडून ज्या काही सरळ सेवेच्या जाहिराती येतील त्यांच्यासाठी मित्रांनो आपल्याकडे सर्व समावेशक सरळ सेवा भरती बॅच उपलब्ध आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. लाईव्ह पण लेक्चर्स होतात, तेच लेक्चर्स रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतील. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान सर्व काही विषय पाहायला मिळतील. ऍडमिशन सध्या चालू आहेत. याच्यामध्ये तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून जे आहे तर ते ऍडमिशन घेऊ शकतात. याच्यामध्ये आतापर्यंत या बॅचच्या माध्यमातून ज्या ज्या काही सरळ सेवेच्या जाहिराती आलेल्या आहेत त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त निकाल जे आहेत तर ते आपणच दिलेले आहेत. महाराष्ट्रातून सर्वोत्कृष्ट फॅकल्टी ज्याला या पॅटर्नचा पूर्णपणे अनुभव आहे ती तुम्हाला इथं मार्गदर्शन करणार आहे, हे लक्षात घ्या. आणि काही प्रॉब्लेम असेल आमच्या टीमचा नंबर आहे, त्यांना कॉल करा, ते तुमच्या सर्व समस्या सॉल्व्ह करून देतील. चला तर सुरुवात करूया. बघा, आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक, मेन ऑफिस त्यांचं नाशिकला आहे. तरी भरती नाशिकसाठी नाही, ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठीच आहे. सरळ सेवा भरती चौकीदार गट 27 एप्रिल 2026 ला ही जाहिरात जी आहे तर ती आपल्याला इथे आलेली दिसते. ही जाहिरात कशासाठी आहे मित्रांनो? चौकीदार या पदावर शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहातील चौकीदार म्हणून तुम्हाला तिथं काम करायचं. म्हणजे ज्या काही शासनाच्या आश्रमशाळा असतील, ओके, आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणारा आश्रमशाळा किंवा आदिवासी विकास विभागाअंतर्गत येणारे जे काही हॉस्टेल असतील, वसतिगृह असतील, मुलांचे असतील, मुलींचे असतील, तर त्यांच्यामध्ये चौकीदार म्हणून तुम्हाला जे आहे तर तिथं काम बघायचं आहे. ओके, तर याच्यासाठी शासनाने जाहिरात जी आहे तर ती काढलेली आहे. जाहिरातीमध्ये पाहिलं तर 416 जागा आहेत. प्रत्येक प्रकल्पानुसार वेगवेगळे. फॉर एक्झाम्पल, प्रकल्प अधिकारी नाशिक, कळवण, धुळे, यावल, तलोदा, नंदुरबार हे अनेक जागांचं जे आहे तर दिलेलं आहे. वाटल्यास व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकतात. हे ग्रुप डी चं पद आहे मित्रांनो. ग्रुप डी चं पद सरकारीने भरले जात नाही. हे एकमेव पद यांनी इथं ठेवलेलं आहे की जे भरले जातंय. नाहीतर हे पद बाकीचे शिपाई वगैरेची त्यांनी कंट्रॅक्ट केलेले आहे, परंतु हे कंट्रॅक्टी पद नाही. बरेच विद्यार्थी म्हणताय हे पूर्णपणे सरकारी जॉब आहे, हा सरकारी नोकरी आहे ही. ओके, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना आता माहिती की गट ची परीक्षा घेत नाही सरकार, परंतु ही पूर्णपणे सरकारी नोकरी आहे. याला S1 चं वेतन श्रेणी आहे जेवढी शिपाई वगैरेला असते, 15,500 ते 47,600. आता जर 8वा वेतन आयोग जर तुमचा लागून गेला ना तर त्याला या पदाला देखील जबरदस्त अशी सॅलरी जी आहे तर ती मिळणार आहे. 29 प्रकल्प आहेत, तर त्या प्रकल्पामधील आश्रमशाळा आणि वसतिगृह इथं तुम्हाला जे आहे तर ते तुमची नियुक्ती होणार आहे, लक्षात घ्या. 27 एप्रिल पासून अर्ज इथं सुरू झालेले आहेत आणि 18 मे पर्यंत तुमचे अर्ज जे आहेत तर ते चालणार आहेत. 18 मे थोडंफार एक्सटेंड झालं तर लगेच तुमची जून मध्ये जे आहे तर ती परीक्षा लगेच मारून टाकतील ते, जून किंवा जुलै लगेच. कारण की याला एकच महिना, जास्त महिना देत नाही. म्हणून ज्यांना तयारी करायची असेल मी त्यांना सांगतो, एकदम प्रॉपर बॅच केलेली, सगळी फॅकल्टींनी व्यवस्थित एकदम बेसिक टू ऍडव्हान्स शिकवलेली, एकदा ती करा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा जो आहे तर तो होणारच आहे. ओके, तर या सगळ्या काही गोष्टी आहेत. पात्रता फक्त 10वी पास पाहिजे, काही फार एज्युकेशन पाहिजे, 10वी कशी पास पाहिजे, परंतु 1 एप्रिल 2026 ला तुमची 10वी पूर्ण पाहिजे, तरच तुम्ही फॉर्म भरू शकतात. आणि महाराष्ट्राचा रहिवासी तर तुम्ही आहेतच. वयोमर्यादा ही 18 ते 38 आणि 18 ते 43. आता याच्यासाठी आहे 1 एप्रिल 2026 ही त्यांनी डेट जी आहे तर ती इथं ठेवलेली आहे, कॅल्क्युलेट करायची. लक्षात घ्या, सगळ्यात जास्त पद बघा, कळवण 42 पद, नाशिक 34 पद, तळोदा 30 पद, धुळे 29 पद, घोडेगाव 26 पद. तर कोणतेही एका ठिकाणी तुम्ही अप्लाय जे आहे तर ते करू शकतात. मल्टिपल ऍप्लिकेशन पण त्यांनी सांगितलेले. परीक्षेमध्ये 4च विषय अभ्यासायचे आपल्याला. बघा, मराठी हा विषय 25 प्रश्न येतील. किती? 25 प्रश्न, 50 गुण. एका प्रश्नाला 2 गुण. सामान्य ज्ञान 25 प्रश्न, 50 गुण. इंग्रजी 25 प्रश्न, 50 गुण. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर 10वीला पर्यंत ठेवलेले आणि इंग्रजी पण विषय टाकलेले, बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय अवघड जाईल. परंतु मी तुम्हाला सांगतो, तुमचा इंग्रजी विषयात एकदम जबरदस्त मॅक्सिमम गुण तुम्हाला इथं मिळू शकतात. बाळासाहेब बोडके सर अत्यंत छान पद्धतीने शिकवतात. तुम्ही जर त्यांचं इंग्रजीचा पूर्ण जर तो कोर्स करून टाकला ना तर तुम्हाला वाटत असेल की मी इंग्रजीची भीती, अजिबात भीती तुमची राहणार नाही.
बौद्धिक चाचणी, रिझनिंग मध्ये पण मार्क चांगले घ्यायचे आपल्याला, लक्षात घ्या. 200 गुण आपल्याला दिलेले, 4 विषय आहेत, प्रत्येकाला 50 गुण आहेत. जास्तीत जास्त गुण घ्यायचे आहेत, कारण की इथं तुमची कॉम्पिटिशन साधी नाही राहणार आहे. पार ग्रॅज्युएशन वाला पोरगा पण फॉर्म भरू शकतो, कारण की सरकारी नोकरी आहे. कोणी पण ती सोडणार थोडी आहे. 120 मिनिटं, 2 तास, काही शारीरिक चाचणी नाही, काही इंटरव्ह्यू नाही, काही स्किल टेस्ट नाही, काहीच नाही. एकच परीक्षा द्यायची आणि डायरेक्ट सरकारी जॉब तुम्हाला लागू शकतो. ओके, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये 1000 रुपये परीक्षा शुल्क आहे मात्र ओपनला. ओके, आणि मागासवर्गीयांसाठी इथं 900 रुपये परीक्षा शुल्क आहे. आणि जे माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक आहे त्यांना काही परीक्षा शुल्क वगैरे लागत नाही. कोणी म्हणेल सर मी एसटी मध्ये आहे, आदिवासी समाजाचा आहे मी, मला कोणतं लागेल, तर तुम्हाला मागासवर्गीय हे लागू होईल, म्हणून तुम्हाला 900 रुपये असेल. ते म्हणतील की सर आम्हाला काही विशेष असं आरक्षण आहे का, तर येणाऱ्या व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला सांगेन कुठं अप्लाय करायचं, कुठं सगळ्यात जास्त जागा आहे, सगळ्या काही. मित्रांनो, मी तुमचे पूर्ण म्हणजे परीक्षा होईपर्यंत तुमच्या सोबतच राहणार आहे. या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी सांगणार आहे. फक्त तुम्ही जे आहे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत तुम्ही आजच इथं शेअर करून ठेवा. आणि ज्यांना बॅचेस पाहिजे असतील ना, मी म्हणेन लवकरात लवकर बॅच जॉईन करून टाका, कारण की काय होतं नंतर परीक्षेची डेट येते, परत तुम्ही म्हणतात सर काहीतरी आहे का, रिव्हिजन आहे का, महारिव्हिजन आहे का, तसं नाही. प्रॉपर कोर्स करा. एकदा हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला एक चांगले पद जे आहे तर ते मिळून जाईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.